नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर मार्केटविषयी ज्या काही अडचणी असतात, चुका होतात त्या आपण पाहणार आहोत, ज्याच्यामुळे आपली प्रॉफिटची शक्यता खूप वाढेल, लॉसची शक्यता कमी होईल. अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत, फॉलो करणं शक्य आहे. तुम्हाला जर योग्य वाटलं तर नक्कीच सांगायचं आहे, चुकीचं वाटलं तरी सांगायचं आहे. हे जे सर्व काही सांगणार आहे खास करून ट्रेडिंग संदर्भात असणार आहे. त्यामुळे जे काही ट्रेडर्स आहेत त्यांनी लक्षपूर्वक ऐका, खात्रीशीर काम करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी काही गोष्ट आहे, जो काही आपण ट्रेड करणार आहोत, जे काही आपलं कॅपिटल असेल त्याच्या कॅपिटलच्या फक्त 20% किंवा त्याच्यापेक्षा कमी कॅपिटल वापरा प्रत्येक ट्रेडमध्ये. बरेच जण काय करतात, 100% कॅपिटल एकाच ट्रेडमध्ये वापरतात. असं आपण कदापि न करता एका ट्रेडसाठी मॅक्झिमम 20% आपल्याला कॅपिटल वापरायचं आहे, त्याच्या पलीकडे जायचं नाही. याच्यामुळे काय होईल, वेगवेगळ्या ज्या संधी येणार आहेत ट्रेडच्या, त्या संधी आपल्याला कॅप्चर करता येतील. म्हणजे एक ट्रेड चालू असताना दुसरी जर संधी असेल तीही आपल्याला घेता येईल. हा पहिला आहे. दुसरा आहे की स्टॉप लॉस आपल्याला प्रत्येक ट्रेडला आवश्यक आहे. मग तो लावा नका लावू, पण तो आवश्यक आहे. स्टॉप लॉस नसेल तर आपल्याला बरेचशा वेळा प्रॉफिट असतानासुद्धा लॉसला सामोरे जावं लागणार आहे. तिसरा यातलाच आहे की स्टॉप लॉस आपल्याला मॉडिफाय करत जायचं आहे, पुढे पुढे न्यायचं आहे. एखादा फ्युचर ऑप्शन जो कोणता असेल, कॅश असेल, सपोज आपण 100ला घेतला, 88चा स्टॉप लॉस असेल, तो आता वाढला 110कडे गेला आहे, तर आपला स्टॉप लॉस हा 100चा करा. तो 120 गेला आहे, आपला स्टॉप लॉस आता 110चा करा. पुढे पुढे आपला स्टॉप लॉस न्यायचा आहे, तर आपण जिंकण्याची शक्यताही वाढणार आहे. दुसरी यातली महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे प्रॉफिट बुकिंग. 100ला बाय केला आहे, 110ला प्रॉफिट बुकिंग चालू करा. सपोज आपण 5 लॉट घेतलेले आहेत, तर 2 लॉट बुक करा. 120ला गेला की परत 2 लॉट बुक करा आणि 1 लॉटला जिंकण्यासाठी सोडून द्यायचं आहे. स्टॉप लॉस फक्त न्यायचा आहे, जिंकण्यासाठी सोडून द्यायचं आहे. पार्शली प्रॉफिट बुकिंग करत चला. आपण पूर्ण मार्केटला कंट्रोल नाही करू शकत, पण त्याला फॉलो करू शकतो. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आपल्याला स्टॉप लॉस मेंटेन करत करत पुढे पुढे जायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला जायचं नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपण जर फॉलो केली तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता येईल. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर लाईक करत चालायचं आहे. पुढे आहे एंट्री. बरेच जण एंट्री घेताना गडबड करतात किंवा एंट्री योग्य ठिकाणी घेत नाहीत. योग्य संधी मिळाल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही. याच्यासाठी काही आपले स्वतःचे रूल्स तयार करायचे आहेत. कोणकोणत्या कंडिशन तयार झाल्यानंतरच आपण एंट्री घेणार आहोत हे आपण तिथं डिसाईड करायचं आहे. अगोदरच आपलं प्री प्लॅन पाहिजे की या पद्धतीने आपण ट्रेड करणार आहोत, याच्या बाहेर जाणार नाही. हे आपण प्लॅन केलं तर आपण उत्तम प्रकारे काम करू शकतो. अन्यथा परत परत त्याच अडचणी, त्याच चुका आपल्याकडून पण होऊ शकतात. त्यामुळे एंट्री घेत असताना खबरदारी घ्यायची आहे. एंट्री शक्यतो लिमिटने घ्या. बरेच जण मार्केटने एंट्री घेतात आणि लॉस वाढतो, प्रॉफिट कमी होतं. लिमिट म्हणजे काय, सपोज 108 चालू आहे एखादा ऑप्शन, तर आपण 102ला बायसाठी लावू नये. म्हणजे लिमिटने आपल्याला एंट्री घ्यायची आहे. लिमिटने जर आपण एंट्री घेतली तर आपल्याला जिंकण्याची शक्यता वाढते. तसंच प्रॉफिट बुकिंगसुद्धा लिमिटनेच लावून ठेवायचं आहे. आता बऱ्याच जणाला हा गोंधळ होतो, बाय असेल तर प्रॉफिट बुकिंग हे सेल साईडचं असतं, स्टॉप लॉससुद्धा हा सेल साईडचा असतो. अपोजिट ऑर्डर असतात कधी पण. जर मार्केटने काम करायला गेलो तर आपल्याला अडचणी येतात, आपलं प्रॉफिट कमी होतं, आपला लॉस वाढत असतो. ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. जर आपण ह्या गोष्टी फॉलो केल्या तर प्रॉफिटकडे आपण जाणार आहोत. प्रॉफिटचं आपल्याला नक्कीच दिशादर्शक काम होणार आहे.
महत्त्वाचं आहे एंट्री योग्य असेल तर प्रॉफिट होतंच होतं. संधी आपल्याला प्रॉफिट बुकिंगची मिळतेच मिळते. पण जर एंट्रीच योग्य नसेल तर कितीही आपण काम करा, कसंही काम करा, आपल्याला काही फायदा होत नाही. ह्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक, आपल्याला समजपूर्वक करायच्या आहेत. अजूनही अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या कराव्या लागणार आहेत त्या करायच्या आहेत. पण साध्या सोप्या गोष्टी, एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस, रिस्क रिवॉर्ड रेशो, कॅपिटल युटिलाइज करणे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्याकडे जास्तीत जास्त फोकस करा. आपले ट्रेड पॉझिटिव्ह जायला सुरुवात होईल. आणि महत्त्वाची गोष्ट, एक सगळ्यात मोठा पॉईंट, आपण जर पहिला ट्रेड केला, प्रॉफिटमध्ये असेल तर दुसरा ट्रेड करायचा आहे, लॉसमध्ये असेल तर स्टॉप करायचं आहे. प्रॉफिटमध्ये असेल तरच दुसरा ट्रेड करा, लॉसमध्ये असेल तर त्या दिवसासाठी थांबवा. दुसरा ट्रेड जर प्रॉफिटमध्ये गेला तर तिसरा करा, तिसरा प्रॉफिटमध्ये गेला तर चौथा करा, चौथा प्रॉफिटमध्ये गेला तर पाचवा करा. असे पुढे पुढे जात चला. बऱ्याच जणांकडून काय होतं आहे, पहिला लॉस गेला की तो लॉस भरण्यासाठी नेक्स्ट ट्रेड केला जातो. त्याच्यात काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असतं, परत ते कवर करण्यासाठी आणखी ट्रेड केले जातात. आपण लॉस मेकिंग ट्रेड टाळायचे आहेत, प्रॉफिट मेकिंग ट्रेड वाढवायचे आहेत. त्यामुळे प्रॉफिट होत असेल तर ट्रेड वाढवले तरी चालतील, लॉस होत असतील तर ट्रेड आपल्याला थांबावे लागतील. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टी आहेत. रोज रोज मी आपल्यासोबत येणार आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मित्रांना पाठवायचा आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. ओके, धन्यवाद मित्रांनो.